आलू पराठा करायचं आहे। आलू घेतले, पीठ घेतला आणि कोथिंबीर, कांदा आणि हळद आणि तिखट आणि धणे जिरे पावडर हाता एकत्र करून घ्यायचं छान आणि हाताने मळून घ्यायचं छान आणि मीठ टाकायचं। हा व्यवस्थित असं छान एक डो करून घेतला। आता आपण पनीर पराठा करूया। पनीर घेतलं, चीज घेतलं, हळद आणि कोथिंबीर आणि धणे पावडर, धणे जिरे पावडर आणि लाल तिखट आणि तीळ आणि पीठ आणि मीठ हे सुद्धा एकजीव करून घ्यायचं। एकत्र छान व्यवस्थित मळून घ्यायचं। याचाही डो तयार करून घ्यायचा। आता दोन्ही पराठे आपण करायला घेऊया। आधी आपण पनीरचा पराठा करूया। असे 3 पराठे मोठे मोठे करायचे, छान हाताने मळून घ्यायचं कारण ते भेगा पडल्या नाही पाहिजे म्हणून। आता आपण व्यवस्थित तिन्ही पराठे आता करू। आता लाटून घ्यायचं पनीरला। पनीरचा पराठा तयार होणार। आता तिन्ही पराठे लाटून घेऊया। तिन्ही पराठे लाटून घेतले आणि आता तवा ठेवला, तव्यावर तेल टाकलं आणि पनीर पराठाही टाकायचा आणि व्यवस्थित होऊ द्यायचं। वरून तेल लावायचं और थोड़ा तीळ डालने का, तीळ टाकायचं मग वरून आणि खूप छान लागतं, दिसायलाही मस्त दिसतं। आता पलटवायचं, व्यवस्थित पलटवून घ्यायचं। दोन्हीकडून व्यवस्थित कच्चं राहिलं नाही पाहिजे असं पूर्ण भाजून घ्यायचं दोन्ही साइडनी। दिसायलाही छान दिसतं आणि खायला चविष्ट असते। असे आपण सर्व पनीर पराठे करून घेत आहोत। सर्व याला थोडं थोडं तेल लावायचं। तेलाने वेगळाच अजून रंग येतो आणि चविष्टही लागते। दाबून शेकून घ्यायचे छान। असे सर्व पराठे आता आपण शेकून घेतलेले आहे। खायला पण छान वाटते। आता आपण बटाट्याचे पराठे करू। बटाट्याच्या आतमध्ये गोल करून त्यात चीज घालायचं। चीज घालायचं आणि स्टफिंग टाकून आता व्यवस्थित पूर्ण आतमधलं चीज बाहेर येणार नाही असं पूर्ण दाबून घ्यायचं आणि गोळा तयार करायचा। असा गोळा तयार केला, त्याला हाताने असं दाबायचं आणि थोडं पीठ टाकायचं। दुसरंही आपण करूया। हे असे गोळे करून दाबून असे आपण भरून ठेवून देऊ आणि नंतर मग लाटायला घेऊ। असे करून ठेवायचे आणि आता लाटायला घ्यायचं। आता व्यवस्थित लाटून घ्यायचं आलू पराठ्याला। आतमधून चीज टाकलं की अजून छान वाटतो। तुम्ही घरी करून बघा, खूप छान लागतंय। आता पराठे सगळे लाटून घेतले आहे। आता आपण शेकूया। पॅन मध्ये तेल टाकून आलू पराठा टाकायचा आणि वरून तेलही लावायचं आणि छान दोन्ही साइडनी
दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचं. वरूनही तेल लावायचं, आजूबाजूला कडेलाही तेल लावायचं, कारण कडचंही शेकायला पाहिजे. आता व्यवस्थित आपले पराठा शेकून झालेला आहे. असे सर्व पराठे शेकून घ्यायचे. असे सर्व पराठे आपण छान आजूबाजूने सगळं असं शेकून घेतले. आता परत एक पराठा टाकूया, तोही असा शेकून घेऊया. छान असं शेकून घ्यायचं, कच्चं राहू द्यायचं नाही. पराठे आता आपले दोन्ही साइडनी शेकून झालेले आहे आणि आता आपले पराठे तयार होणार आहेत. पराठे आपले तयार झालेले आहे. आलू पराठा, पनीर पराठा, पनीर चीज पराठा तुम्हीही करून बघा.